नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, अशा खूप व्हायरल व्हिडिओ होत आहे शेतकरी मित्रांनो की महासन्मान निधीचा हप्ता जमा झालेला आहे. तर असं काही झालेलं नाही मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, हप्ता कधी जमा होणार आहे, हप्ता कोणाला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका शेतकरी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती जाणून घेऊनच हे व्हिडिओ बनवतो शेतकरी मित्रांनो. आपल्या चॅनलवर फक्त खरी माहिती भेटणार आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की पुढील हप्ता कधी येणार, ते शेतकरी पात्र आहेत, ही केवायसी आवश्यक आहे का, आधार लिंक नसले तर काय होईल, आणि आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही कसे तपासायचे. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नेमकी काय आहे हे समजून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून ठराविक आर्थिक सहायता दिली जाते. ही योजना केंद्र सरकारच्या PM किसान सन्मान निधी योजनेला पूरक म्हणून राबवली जाते. तर शेतकरी मित्रांनो, आता प्रश्न येतो की या योजनेसाठी कोण पात्र असू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, सामान्यतः ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा लाभ मिळतो त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता असते. तर शेतकरी मित्रांनो, मात्र अंतिम पात्रता शासनाच्या निर्णयानुसार ठरते. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे KYC. शेतकऱ्यांचे हप्ते केवळ KYC अपूर्ण असल्यामुळे अडकलेले दिसून येतात. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे जर तुमची KYC पूर्ण नसेल तर ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. कारण तर शेतकरी मित्रांनो, तुमची KYC पूर्ण नसल्यास तुमचा हप्ता अडकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणे. शेतकरी मित्रांनो, बघा, आता तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते हे लिंक असणे गरजेचे आहे, कारण त्यामुळे बी तुमचा हप्ता अटकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला नसेल तर DBT अर्थात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. ते पण तर शेतकरी मित्रांनो, आधार क्रमांक हे बँक खात्याशी जोडलेला असला पाहिजे. त्यामुळे बँकेत जाऊन आधार सीडिंग पूर्ण आहे का याची खात्री करा. तर शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकरी विचारतात की पैसे खात्यात आले आहेत का की नाही, कसे तपासायचे. यासाठी तुम्ही तुमचे बँक पासबुक अपडेट करू शकता. मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग किंवा मिनी स्टेटमेंटच्या माध्यमातून देखील माहिती मिळू शकते. तर शेतकरी बांधवांनो, कोणत्याही योजनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असतात. काही चॅनल विशिष्ट तारीख सांगतात, काही जिल्ह्यांची यादी सांगतात, तर काही थेट पैसे जमा झाल्याचा दावा करतात. परंतु अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवण्यापूर्वी अधिकृत शासन आदेश किंवा अधिकृत वेबसाईट तपासणे आवश्यक आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण या समजा वेबसाईट तपासूनच व्हिडिओ बनवत असतो. तर शेतकरी बांधवांनो, सरकारकडून जेव्हा नवीन हप्ता मंजूर केला जातो तेव्हा त्याची माहिती अधिकृत माध्यमातून दिली जाते. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. कारण शेतकरी मित्रांनो, असे व्हिडिओ भरपूर येत असतात. असे युट्यूबर भरपूर चॅनलला फेक माहिती देणारे शेतकरी मित्रांनो, आता आपण काही महत्त्वाच्या चुका पाहूया ज्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात. पहिली चूक शेतकरी मित्रांनो, KYC पूर्ण न करणे. तर मित्रांनो, दुसरी चूक म्हणजे आधार आणि बँक खाते लिंक नसणे. शेतकरी मित्रांनो, तुमची KYC पूर्ण झालेली पाहिजेत आणि तुमचं आधार आणि बँक खाते हे लिंक असले पाहिजे, तरच तुमचा हप्ता येतो. तर शेतकरी मित्रांनो, तुमची तिसरी चूक म्हणजे जमिनीच्या नोंदणीमध्ये त्रुटी असणे. तर शेतकरी मित्रांनो, ही समजी मोठी चूक आहे. शेतकरी मित्रांनो, जमिनीच्या नोंदणीमध्ये त्रुटी ठेवू नका, कारण यामुळे तुमच्या हप्त्याची अडचण येऊ शकते. तर चौथी चूक शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेतील माहिती अपडेट न करणे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही माहिती ठेवत जा. शेतकरी मित्रांनो, सर्व गोष्टी वेळेवर पूर्ण केल्यास भविष्यातील हप्ते मिळण्यास मदत होऊ शकते. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये आधार कार्ड, मोबाईल नंबर, बँक खाते तपशील आणि जमीन नोंद याचा समावेश होतो. तर शेतकरी मित्रांनो, आता एक महत्त्वाचा प्रश्न, हप्ता उशिरा का येतो. अनेक वेळा लाभार्थी पडताळणी, तांत्रिक अडचणी किंवा कागदपत्र पडताळणी यामुळे हप्त्यांची वितरण वेळ लागू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्यामुळे पैसे उशिरा आले तरी घाबरण्याची काहीच गरज नाही. प्रथम अधिकृत माहिती तपासा.
खरी माहिती पहा, तेव्हाच तुम्ही पैसे तपासा. शेतकरी बांधवांनो, शेती हा आपल्या देशाचा कणा आहे. शासन विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी शासनाच्या अधिकृत योजना आणि अपडेट्सची माहिती ठेवणे आवश्यक आहे. जर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला तुमची पात्रता तपासायची असेल तर जवळच्या CST सेंटर, कृषी कार्यालय किंवा संबंधित अधिकृत पोर्टलवर संपर्क साधू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेबाबत पात्रता, KYC, आधार लिंक, बँक खाते पडताळणी, हप्ता तपासणी आणि महत्त्वाच्या सूचना जाणून घेतल्या. व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण शेतकरी मित्रांनो, आपण अशीच खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला अशीच खरी माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि तुमच्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना जास्तीत जास्त खरी माहिती भेटली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर फक्त खरी माहिती भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच खऱ्या माहितीनुसार. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय महाराष्ट्र, जय किसान.